गुड मॉर्निंग गाईज. कसे आहात तुम्ही सर्व? तर माझ्या मिस्टरांनी मला रात्रीच सांगितलं होतं की सकाळी तू मला टिफिनला काहीतरी चटपटीत दे आणि जर नॉनव्हेज असेल तर मग काय मज्जा असेल. तर मी रात्रीच ठरवलं होतं की सकाळी उठून अंड्याची भाजी बनवेल. आणि त्यांना अंडी ही बॉईल केलेली आवडत नाही, त्यांना अंडी अशी फोडून टाकलेली आवडतात आमटीमध्ये. मग पहिलं उठून मी पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर अंडी घेतली. अंडी त्यांना फोडून पाहिजे होती, त्याच्यामुळे बॉईल करण्याचा त्रास कमी झाला. त्यानंतर वाटण्यासाठी मी इथे तयारी करायला घेतली. त्याच्यामध्ये एक खोबऱ्याचा तुकडा आणि कांदा, टोमॅटो आणि लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या. खोबरं आधी वेगळंच भाजून घ्यायचं. ते जर एकत्र भाजलं तर मग ते मिक्सरमध्ये व्यवस्थित नाही वाटत. मिक्सरमध्ये वाटताना पण मी खोबरं हे वेगळंच भाजून घेते पहिलं आणि त्यानंतर मग कांदा, टोमॅटो आणि लसूण वाटून घेतलं. त्यानंतर मी शूट केलेलं हे कुठे गायबच झालं. पण त्याच्यानंतर मी तेलामध्ये हा मसाला भाजून घेतला. त्याच्यामध्ये घरातला कांदा लसूण मसाला टाकला, मीठ टाकलं, हळद टाकली आणि चिकन मसाला टाकून त्यामध्ये गरम पाणी ओतून उकळी आणून दिली. त्यानंतर अंडी फोडून टाकली. अंडी फोडून झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवून घ्या आणि 4 ते 5 मिनिटानंतर त्याला चांगली उकळी आणून द्या आणि मग ती अंडीची बाजू पलटी करा. मग अशी मी चपातीचं पीठ मळून ठेवलं होतं, ते चांगलं भिजलं होतं. मग मी चपात्या करायला घेतल्या आणि भाजी पण एका बाजूला शिजत होती. मग पटापट चपात्या करून घेतल्या. आणि माझ्याबरोबर असंच होतं नेमकं की मी जेव्हा शूट करते चपातीचं तेव्हा माझी चपाती थोडीशीच फुगते आणि जेव्हा कॅमेरा बंद असतो तेव्हा चपाती खूप फुगते. त्यानंतर मग मी टिफिन भरला आणि मग हे कामावर गेले.